नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिन मध्ये आपण घेत असतो आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा सखोल आढावा, सखोल विश्लेषणासोबत। बातमी अर्थातच पहिली आहे ती म्हणजे सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यासंदर्भातली। आगामी निवडणुकीमध्ये भाजपसोबत युती नकोय, मात्र भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत युती चालेल असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळेंनी केलंय। भाजप सोडून इतर सर्व पक्षांसोबत युती करण्याची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तयारी असेल तर मग अजित पवार गट आणि शरद पवार गटात आता राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत देखील युती करणार का असा प्रश्न उपस्थित केला जातो। तर दुसरी बातमी अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकांना सुरुवात केली आहे। आज राज ठाकरे पुणे दौऱ्यावरती आहेत, त्यांच्या नेतृत्वामध्ये आज बैठकीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। या पार्श्वभूमीवर आज ते पुणे दौरा करतायत, मात्र मतदार यादीमध्ये घोळ आहे, त्या मतदार याद्यांवर निवडणुका घेऊ नका असं राज ठाकरेंनी म्हटलंय। पण निवडणुका घोषित झाल्यानंतर तयारीला सुद्धा ते लागलेले आहेत, त्यामुळे आता त्यांची भूमिका नेमकी काय आहे असा सुद्धा प्रश्न उपस्थित होता। तर तिसरी बातमी अर्थातच नाशिकमधून आहे। नाशिकमधल्या रामकुंडावर गोदा स्नानानंतर भाविक महिलांची गैरसोय होते। गिरीश महाजनांनी वस्त्रांतर गृह पाडल्यानंतर त्यामुळे महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते, त्यामुळे महिलांना कपडे उघड्यावरती बदलावे लागतात। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये दीपदानासाठी भाविकांनी गर्दी केली होती। यावेळी अनेक भाविक रामकुंडावर गोदावरीमध्ये स्नान करतात। यापूर्वी तिथे असलेल्या वस्त्रांतर गृहामध्ये महिलांना कपडे बदलण्यासाठी बंदिस्त केलं होतं आणि त्यामुळे आता हे वस्त्रांतर गृहच पाडल्यानं महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होतीये। या आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत आणि याच 3 बातम्यांसोबत आपण आजची चर्चा करणार आहोत। आणि या बुलेटिनच्या सुरुवातीलाच अर्थातच बातम्या सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्याची, आणि या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याची ही बातमी निवडणुकीमध्ये भाजपसोबत युती नको, मात्र भाजप सोडून कुठल्याही पक्षासोबत आम्हाला युती चालेल असं वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलेलं आहे। दरम्यान सुप्रिया सुळेंनी नेमकं हे काय वक्तव्य केलं होतं ते आपण आधी पाहूयात आणि मग आपण या चर्चेला सुरुवात करूया। महाविकास आघाडी म्हणून लढावं, म्हणजे जिथे जिथे शक्य असेल तिथे आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार, त्याला आम्ही प्राधान्य देऊ। पुढे आता स्थानिक नेते त्यांचा फीडबॅक काय येतो, काही ठिकाणी काही एखाद्या वेळेस असं असतं की एखाद्या पक्षाला एकटं लढायचं असतं, मग काय होईल त्या परमिटेशन कॉम्बिनेशन पुढे 8-1 दिवसात ते पूर्णपणे स्पष्ट होईल। भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षाची युती करण्याचं काही अशी काही चर्चा झाली नाही, चर्चा अशी नाही, अनेक सूचना येत आहेत, अनेक प्रत्येक नगरपालिका नगर परिषदा त्यांच्याकडून कार्यकर्त्यांच्या वेगळ्या वेगळ्या ग्राउंडवरनं सूचना येत आहेत। तर बघूया पुढच्या 8 दिवसात पूर्णपणे स्पष्ट होईल चित्र। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत असणार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मातेले आणि काँग्रेसचे प्रवक्ते कपिल डोके। आपल्या दोघांचंही स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये। अमोलजी, माझा प्रश्न तुम्हाला सर्वप्रथम असा आहे की मला सांगा की आता सुप्रिया सुळेंचं वक्तव्य तर तुम्ही पाहिलंच असेल, असं काय होतं स्थानिक पातळीवरती की आता पार अजित पवारांसोबत पण युती करायला सुप्रिया सुळे तयार आहेत, मात्र भाजपसोबत युती नकोय? आपण कसं पाहता आपल्या या पक्षाच्या भूमिकेकडे? आमचा पक्ष जो आहे 1999 पक्ष स्थापन झाला। पक्ष स्थापन झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका झाल्या, म्हणजे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, महानगरपालिका असेल, नगर पंचायत असेल, नगर परिषदा असेल, या ठिकाणच्या निवडणुका स्थानिक पातळीवरती उमेदवार ठरवला जातो। जिल्हा पातळीवरचे नेते त्या ठिकाणी ठरवण्याचं काम करतात। हा आमच्या पक्षाचा नेहमी शिस्तबद्ध कार्यक्रम राहिलेला आहे। तेव्हा आदरणीय सुप्रियाताईंनी काल वक्तव्य केलं की महाविकास आघाडी म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहोत, उत्सुक आहोत, परंतु काही ठिकाणी काही तांत्रिक बाबी अडचणी असतात, काही पक्ष एकत्र स्थानिक पातळीवर एकमत होत नाही, म्हणून त्या ठिकाणी आमचे स्थानिक पदाधिकारी आहेत तो निर्णय घेऊ शकतात। याचा अर्थ असा नुसता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सोडून इथं अजित पवारांबरोबर किंवा शिंदे गटाबरोबर असा कुठेही त्याचा प्रस्ताव होत नाही, परंतु प्रस्ताव होत नाही असं म्हणताय, पण सुप्रियाताई तर धडधडीत तसंच म्हणाल्या की बाबा आम्हाला भाजप सोडून कुठलाही पक्ष चालेल। आता कुठलाही पक्ष चालेल याच्यामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना पण येते आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पण येते। आपण विपर्यास करताय। ताई असं म्हणाल्या महाविकास आघाडीला प्राधान्य राहील,
परंतु आता महाविकास आघाडीमध्ये अनेक पक्ष नवीन नवीन येण्याचा प्रयत्न करतात. भविष्यामध्ये जर शिंदे गट आला किंवा अजित पवारांचा पक्ष आला, हे जे दोन्ही पक्ष आहेत त्यांनी आमच्या महाविकास आघाडी म्हणून आमच्याबरोबर काम केले 2.5 वर्ष. त्याच्यामुळे त्यांचं काय फार काही म्हणजे मनावर घेण्यासारखं नाहीये. आणि त्यांची परिस्थिती भारतीय जनता पार्टी बरोबर असल्यामुळे फार चांगली असंही म्हणता येणार नाही. त्यांना रोज लाथा घालण्याचं काम त्या ठिकाणी दोन्ही पक्षांच्या नेते मंडळींच्या भारतीय जनता पार्टी करते. ते काही सुखाने त्यांचा संसार चालू अशी कोणती राज्यामध्ये परिस्थिती नाहीये. निर्णय प्रक्रियेमध्ये फारसं त्यांना काही विचारलं जात नाही. यांच्या जे खाती आहे त्यांच्यामध्ये हस्तक्षेप केला जातो. आज जर आपण पाहिलं असेल, आज एका वर्तमानपत्राला अशी बातमी आहे की 500 कोटी रुपये वित्त विभागाची परवानगी न घेता डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी सँक्शन केले. याचा अर्थ काय होतो? म्हणजे प्राध्यापक भरतीसाठी वित्त विभागाची परवानगी लागते. 3 वर्ष आले ही फाईल धूळ खात बसली मंत्रालयामध्ये, वित्त विभाग परवानगी देत नाही म्हणून. आणि आज या ठिकाणी स्वयं पुनर्विकासासाठी 500 कोटी सँक्शन केले जातात. म्हणजे वित्त विभागाची परवानगी न घेता. म्हणजे यांचा जो कारभार आहे, राज्याचा अंदागोंदी कारभार आहे, हे मतांची चोरी करून सत्तेवर आलेले चोरी करलेले सरकार आहे. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की हे बेभरवशाचं सरकार आहे आणि हे जनतेच्या कोणत्याच प्रश्नाला थेट हात घालत नाही. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या सगळ्या ठिकाणी ते अपयशी झालेले आहेत. बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, महागाई प्रचंड वाढलेली आहे, शेतकऱ्यांचे आतोनात हाल होतात. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केली गेली पाहिजे, पण ह्या विषयावर कुठेही ते बोलत नाही आणि मूळ विषयापासून ते भरकटण्याचा प्रयत्न करतात. मूळ विषयापासून भरकटण्याचा प्रयत्न करतात असं अमोल मातेला तुम्ही म्हणताय. मी आता कपिल डोकेंकडे जाणार आहे. कपिलजी, मला सांगा, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य तुम्ही सुद्धा ऐकलं असेल. जर तुम्ही ऐकलं नसेल तर आपण पुन्हा एकदा हा बाईट प्ले करूयात. पण सुप्रिया सुळे धडधडीत असं म्हणालेले आहेत की भाजप सोडून आम्हाला कुठल्याही पक्षासोबत जावं लागलं तरी चालेल. स्थानिक पातळीला असं काय होतंय? मवियामध्ये सुद्धा मतमतांतर आहेत. जर राज ठाकरे जर मवियासोबत आले तर पुन्हा एकदा काँग्रेस सुद्धा कुठेतरी त्यांना तडजोड करावी लागणार या सगळ्यामध्ये. मग इकडे जर असं होत असेल, जर राष्ट्रवादी जर शरद पवारांची जर राष्ट्रवादी अजित पवारांसोबत जर युती करत असेल स्थानिक लेवलला, तर मग आपण कसं आपल्या पक्ष काय भूमिका घेऊ शकतं या संदर्भामध्ये? हे बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणी कोणासोबत युती करायची, कोणी कोणासोबत आघाडी करायची हा ज्या त्या पक्षाचा अधिकार असतो. महाविकास आघाडी ही विधानसभांच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रामध्ये किमान समान कार्यक्रमावर स्थापन झाली होती आणि ती महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुकीत, लोकसभेच्या निवडणुकीत ताकदीनं लढली. त्या ठिकाणचा उद्देश पूर्ण झाला. त्या महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची ही पहिलीच निवडणूक किंवा दुसरी निवडणूक असेल, म्हणजे महानगर पहिलीच निवडणूक म्हणावं लागेल. ही पहिलीच निवडणूक आता होते आहे. काही ठिकाणी झाल्या असतील पोटनिवडणुका, तो भाग वेगळा. आणि या निवडणुकीत सगळ्यांनी एकत्र राहावं असं कुठेही लिखित किंवा अलिखित करारात ठरलेलं नाही. परंतु सुप्रियाताई सुळे असतील, शरद पवार साहेब असतील, यांच्याकडून एक पुरोगामी विचाराचा, महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारणाच्या विचाराचा कार्यकर्ता या मतानं मला अशी अपेक्षा आहे. कपिलजी, तुम्ही सहमत आहात का सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याशी? ऐका ना, नाही मग पुढे बोलतोय ना. मला अशी अपेक्षा आहे की सुप्रियाताईंनी, अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, ज्या गद्दारांनी स्वार्थापोटी किंवा स्वतःच्या राजकीय बचावासाठी खोक्यांपोटी महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी पाडलं आणि भाजपला मदत केली, अशा लोकांसोबत बसू नये अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आणि त्या बसणार नाहीत अशी मला अपेक्षा सुद्धा आहे. पण त्या जर बसत असतील तर तो त्यांचा निर्णय असेल, ती त्यांची विश्वासार्हता असेल, असं माझं मत आहे. कपिलजी, तुम्ही तुमचं मत व्यक्त केलं. मी अमोल मातेले तुमच्याकडे आता काँग्रेसचीच भूमिका घेऊन येतोय. कारण काँग्रेस असं म्हणतंय की जर त्यांच्या मांडीला मांडी लावून जर सगळा तुमचा पक्ष बसणार असेल तर ही तुमच्या पक्षाची भूमिका आहे. मित्रपक्षाच आहे काँग्रेस तुमचा. मग काँग्रेसचं आता इतर पक्षांसोबत सुद्धा तुम्ही जर तुमचे मतभेद होत असतील तर मग जाणं पसंत कराल का अजित पवारांसोबत? आमचे काँग्रेस बरोबर कुठेही मतभेद नाहीयेत. काँग्रेस हा आमचा नैसर्गिक मित्र आहे आणि अनेक वर्षापासून आहे. आम्ही या ठिकाणी ठाम भूमिका घेतलेली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत ते महाविकास आघाडी म्हणूनच लढणार. परंतु काही ठिकाणी जर एकमत झालं नाही तर स्थानिक पातळीवरती तिथले संबंधित पदाधिकारी, तिथले नेते मंडळी तो निर्णय घेऊ शकतात. याचा अर्थ असा नाही की इतर पक्षांबरोबर, सत्ताधारी पक्षांबरोबर आम्ही त्या ठिकाणी आघाडी किंवा युती करू, असं कुठे होणार नाही. आमची स्पष्ट भूमिका आहे. आमच्या बरोबर असलेले सर्व मित्र पक्षांना घेऊन आम्ही या निवडणुका लढवणार आहेत. याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष असेल, माकपा असेल, भाकपा असेल,
मनसे असेल, इतर सर्व पक्षांना घेऊन आमचा जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढतील त्यांना आम्ही घेऊन निवडणुका लढवण्याचा आमचा सुतोवाच आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर आमचे निर्णय स्थानिक पातळीवरच्या नेते मंडळींना दिलेले आहेत. बर, म्हणजे मनसे सोबत आली तर तुम्ही मनसेला सुद्धा सोबत घेणार आहात? हे पहा, आज आपण जर पाहिलं असेल निवडणूक आयोगाचा विषय जो आहे प्राधान्याने हा राज ठाकरे साहेबांनी या ठिकाणी लावून धरलेला आहे. त्याच्यासाठी आम्ही मागच्या शनिवारी मुंबईमध्ये महामोर्चा देखील काढला होता. त्या अगोदर निवडणूक आयुक्तांना देखील भेटलो, त्यावेळेस देखील सगळे शिष्टमंडळ होतं. यामध्ये मतांची चोरी करून कशी मतांची चोरी केली जाते त्यांनी अनेक प्रात्यक्षिके दाखवली. त्या प्रात्यक्षिकावर माझा देखील विश्वास आहे, अनेक नेते मंडळींचा विश्वास आहे. तर या ठिकाणी अशी मतांची चोरी करून हे सरकार सत्तेवर येतंय. त्यामुळे आमचा त्यांना संपूर्ण पाठिंबा आहे. परंतु महाविकास मग आघाडीमध्ये येणार की नाही येणार हा अजून कुठेही निर्णय झालेला नाहीये. फक्त आम्ही एका विशिष्ट विषयासाठी आज एकत्र आहोत. बर, अमोलजींचं म्हणणं तुम्ही अर्थातच ऐकलं असेलच ढोके साहेब, पण या सगळ्यामध्ये नेमका आता जर तसा निर्णय भूतोना भविष्यात जर झाला तर मग काँग्रेसची भूमिका काय असणार आहे, की पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकला चलोरेची भूमिका काँग्रेस घेऊ शकतं का? हे बघा, काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी ठामपणे सांगितलेलं आहे की कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात ज्यांच्या सोबत युती करायची असेल तो आपापल्या भागातला निर्णय आहे. हे त्यातल्या तिथले स्थानिकचे समीकरण ठरवून तो घेतल्या पाहिजे, अशा पद्धतीचं सुतोवाच आणि अशा पद्धतीचे स्पष्ट निर्देश आमचे प्रांताध्यक्ष माननीय सपकाळ साहेबांनी दिलेले आहे. मग आता अशा पद्धतीचे घेतले पाहिजे याचा अर्थ काँग्रेसच्या कार्यकर्त्याला, प्रत्येक कार्यकर्त्याला आणि नेत्यांना ती जाणीव आहे की हे निर्णय काही ते गद्दार अजित पवारांसोबत, गद्दार एकनाथ शिंदे सोबत किंवा भारतीय जनता पार्टी सोबत जाण्याचा निश्चितच घेणार नाही. आमच्या अंतर्गत जे काही आमचे आता नैसर्गिक अनैसर्गिक मित्र आहेत त्यांच्या सोबत युती करण्याचे अधिकार आम्ही स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांना दिलेले आहेत. परंतु काँग्रेस पक्ष हा काही अजित पवार, एकनाथ शिंदे, भारतीय जनता पार्टी यांच्यासोबत कुठेच युती करणार नाही, हे मात्र निश्चित आहे. हे काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता म्हणून आम्ही ठामपणे सांगतो. बरं, असं आहे की भाजप नको असेल तर मग राज ठाकरे वगैरे चालतील का तुम्हाला नेते? मनसे सोबत युती करायला तयार आहात का? येतील ना. म्हणजे बघा, सध्या राज ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते एकत्र फिरतायत, एकत्र कार्यक्रमांना हजेरी लावतायत. पण राज ठाकरे कुठं मवियामध्ये? अजून तुम्हीच मवियामध्ये त्यांना घेण्यापासून अजून हे करताय ना. नाही, अजून काँग्रेसनं कुठे अधिकृतपणे विरोध केल्याचं तुम्हाला दिसलंय का? अधिकृतपणे कुठेही विरोध केलेला नाही. काँग्रेसचं हायकमांड हे दिल्लीत असतं, दिल्लीतले नेते चर्चा करतील, आमचे प्रांताध्यक्ष चर्चा करतील, त्यांच्याकडून जे कोणी चर्चेला बसतील ते बसतील. मोर्चाला हर्षवर्धन सपकाळ का नाही आले कपिलजी? अहो, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब हे त्या दिवशी आजारी होते, त्यांना विश्रांती करत होते. आमचे दोन्ही सभागृहाचे नेते विजय वडेट्टीवार साहेब आणि बंटी पाटील साहेब, काँग्रेस पक्षाचे CWC चे मेंबर आदरणीय बाळासाहेब थोरात हे मोर्चामध्ये होते. त्यांनी ठणठणीतपणे त्या ठिकाणी भूमिका सुद्धा मांडली. म्हणजे काँग्रेस पक्ष कसा विरोध करतो हे दाखवण्यात मीडियाला काय स्वारस्य आहे हेच मला कळत नाही. काँग्रेस पक्ष विरोधामध्ये आहे असं आम्हाला दाखवण्याचा काही हे नाहीये, पण तुमच्या पक्षाकडूनच असे काही हे येत आहे. आता अशीच पण चर्चा होती की कपिलजी ऐका, अशी पण चर्चा होती की जेव्हा हा मवियाचा मोर्चा होता तेव्हा सुद्धा जेव्हा राज ठाकरेंचा विषय येतो तेव्हा हर्षवर्धन सपकाळ हे मौन धारण करतात, कधी कधी काहीतरी वेगळंच वक्तव्य करतात. मग राज ठाकरे जर सोबत असतील, पण जर 2 पावलं जर राज ठाकरे मागे जात असतील तर मग 2 पावलं तुम्ही सुद्धा पुढे या ना. का राज ठाकरेंना तुम्ही घेत नाही आहात मवियामध्ये? म्हणजे तुम्ही जे हर्षवर्धन सपकाळ साहेबांवर होत नाही, महायुती किंवा आमची महाविकास आघाडीच्या चर्चा या ठिकाणी होत नाही. आमचे नेते मंडळ निर्णय घेतील, एका विशिष्ट वेळेनंतर तो निर्णय घेतला जाईल. तो निर्णय घेण्याचा आम्हाला दोघांना देखील अधिकार नाही. पण आपल्याला एक सांगायचं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे अध्यक्ष आहेत राज ठाकरे साहेब, जेव्हा बाळासाहेब थोरातांचा संगमनेर ह्या मतदारसंघातून पराभव झाला तेव्हा त्यांना फार वाईट वाटलं. गेली 8 टर्म हा माणूस निवडून जेव्हा वारंवार येतो आणि ह्या वेळेला इतक्या मतांचा त्यांनी पराभव कसा झाला? लोकसभेच्या निवडणुकीला संगमनेर त्यांच्या मतदारसंघामधून लोकसभेला सर्वात जास्त आघाडी होती. परंतु पहिला मुद्दा जर कोणी उचलला असेल तर राज ठाकरे साहेबांनी उचलला. मतांची चोरी कशी होती, मतदार आकडेवारी कशी झाली, दुबार कशी झाली, यांचे फेक जे वोटर तयार करून त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेने भाग कसा घेतला किंवा निवडणुकीमध्ये मतदान कसं केलं, आणि हे मतदानाच्या जोरावरती जे सरकार निवडून आलेले. पहिला विरोध जर कोणी केला असेल तर राज ठाकरे साहेबांनी केलेला आहे. नक्कीच.
अमोलजी आणि कपिलजी, आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता वेळेची सुद्धा मर्यादा आहे, मात्र या सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती नेमकं काय होतं आगामी निवडणुकांमध्ये हे येणारा काळच ठरवेल. मात्र धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून आमच्यासोबत जोडले गेलात आणि आपलं मत मांडलं त्याबद्दल. पुढची बातमी पाहूयात. पुढची बातमी आहे नाशिकमधून. रामकुंडावर गोदा स्नानानंतर आता भाविक महिलांची गैरसोय होतीये. गिरीश महाजन यांनी वस्त्रांतर गृह पाडलंय, त्यामुळे महिलांना कपडे उघड्यावरती बदलावे लागत आहेत. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये दीपदानासाठी भाविकांनी गर्दी केली होती आणि यावेळी भाविक रामकुंडावर गोदावरीमध्ये स्नान करण्यासाठी आले होते. यापूर्वी तिथे असलेल्या वस्त्रांतर गृहामध्ये महिलांना कपडे बदलण्यासाठी बंदिस्त खोल्या उपलब्ध होत्या, मात्र गिरीश महाजन यांनी हे वस्त्रांतर गृह पाडल्यानं महिलांची मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय झालेली. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत. किरण, गिरीश महाजनांनी हा निर्णय घेतला, पालिका प्रशासनाने त्याच्यावरती कारवाई केली, ते वस्त्रांतर गृह पाडण्यात आलं. मात्र प्रशासनाला सुद्धा माहित नव्हतं का की आता दिवाळीचे दिवस आहेत आणि अशा पद्धतीची घटना होऊ शकते, स्नानासाठी अनेक लोक महिला येऊ शकतात, त्यांची गैरसोय होऊ शकते. पर्यायी जागेचा उपलब्ध त्यांना करून देता आली नाही का पर्यायी जागा, आणि या सगळ्यामध्ये आता तिथल्या प्रशासनाचं काय नेमकं म्हणणं आहे? हे बघा, दोन गोष्टी आहेत. केंद्र सरकारचा एक महत्त्वाचा जो प्रकल्प आहे रामकाल पथ, हे प्रकल्प या संपूर्ण भागामध्ये राबवण्यात येत आहे आणि त्यासाठी हे जे वस्त्रांतर गृह आहे माझ्या मागे, हे वस्त्रांतर गृह पाडण्याचा निर्णय झाला. पण हे वस्त्रांतर गृह पाडण्याच्या आधी भाविक जे येतात, महिला भाविक विशेष करून, त्या भाविकांना कपडे बदलण्यासाठी एक जागेची उपलब्धता करून देऊ अशा पद्धतीचं आश्वासन जे आहे ते महापालिका कडनं देण्यात आलेलं होतं. पण काल खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ते भाविकांची या संपूर्ण भागामध्ये झाली, कारण कुंभमेळा आहे. कुंभमेळ्याच्या या सगळ्या अनुषंगाने रोज मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. काल सुद्धा अशाच पद्धतीने गर्दी झाली, पण महिला भाविकांना कपडे बदलण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती आणि त्यामुळे उघड्यावरती महिला भाविकांना कपडे हे बदलावे लागले. अशा पद्धतीची परिस्थिती काल आपल्याला या संपूर्ण भागामध्ये बघायला मिळालं. त्यामुळे या सगळ्या घटनेनंतर आता पुरोहित संघाकडनं लवकरात लवकर भाविकांची जी कपडे बदलण्याची व्यवस्था आहे ती लवकरात लवकर कुठेतरी करून द्यावी अशा पद्धतीची मागणी होत आहे. माझ्यासोबत पुरोहित संघाचे गुरुजी आहेत, दीक्षित गुरुजी. गुरुजी, काय सांगाल? आता तरी वस्त्रांतर गृह पाडण्यात आलेला आहे, आता काय मागणी असेल? आमची एकच इच्छा आहे की लेडीजसाठी एक वस्त्रांतिगृह पाहिजे. आता तुम्ही काल तर बघितलं, त्यानंतर छठ पूजेला पण बघितलं, लोकांनी लेडीज म्हणजे उघड्यावरच त्यांनी कपडे बदलले. आम्ही त्यांना समजून सांगतो एक साईडला जा, तेव्हा ते पाडायचीच गरजच नव्हती, म्हणजे कशासाठी पाडायचं, आणि हे पाडलं तर तुम्ही आमची सोय पहिले करायला पाहिजे मग पाडायचं होतं, अशी ही सगळ्या आम जनतेची भावना आहे. आणि बाहेरगावचे जेवढे येत आहे यात्रेकरू, मुंबई, पुणे, कोल्हापूर, दिल्लीवरून येत आहे, राजस्थानचे येत आहे, कोणी आपले पंजाबमध्ये, ते पण म्हणत आहे तर तुम्ही हे पाडायच्या आधीवर कुठेतरी एखादी बिल्डिंग बांधायला पाहिजे होती, मग पाडायला पाहिजे होतं. आणि तुम्ही विश्वासातच घेतलं नाही कोणाला. विश्वास महत्त्वाचा आहे आणि हे करायला पाहिजे. तर आमची इच्छा एकच आहे सगळ्यांची की एका ठिकाणी लेडीजसाठी वस्त्रांतिगृह आणि संडास बाथरूम पाहिजे. आता विक्टोरिया पुलापाशी पण होता तो पण तुम्ही तोडले. म्हणजे प्रशासनाने आधी वस्त्रांतर गृहऐवजी दुसऱ्या एका वास्तूची व्यवस्था करून हे पाडायला पाहिजे. हो, नवीन एक वास्तू बांधायला पाहिजे होती वस्त्रांतिगृहाची आणि तिथे तुमचेच माणसं ठेवायला पाहिजे होते. तुम्हाला वाटतं ना का आपल्याकडनं काही पैशाचा काळा धंदा होतोय, तो वेणार नाही बा. पण तुम्ही असं करायला पाहिजे होतं की पहिले ही पाडायच्या आधीवर एखादी बिल्डिंग बांधली असती तरी आम्हाला समाधान झालं असतं, यात्रेकरांना पण समाधान झालं असतं, अशी आमची इच्छा आहे. आणि कुंभमेळ्यासाठी तुम्ही काहीतरी करा, योजना हीच आहे. आपला अभि महाराज दीक्षित. तर अशा पद्धतीची मागणी आहे पुरोहित संघाची. आता वस्त्रांतर गृह हे पाडण्यात आलेलं आहे, पण जे रोज भाविक येतात, कारण कुंभमेळा आहे, कुंभमेळ्याच्या आधी आता जवळपास 1 वर्ष आहे, पण आतापासूनच भाविकांची जी गर्दी आहे ते या संपूर्ण भागामध्ये बघायला मिळते. रोज या गोदावरी नदीमध्ये स्नान करण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी असते. पण आता तरी तूर्त वस्त्रांतर गृह हे पाडण्यात आल्याने दुसरी ठिकाणी सोय जी आहे ते महिला भाविकांची नाही आहे. त्यामुळे उघड्यावरती महिलांना हे कपडे बदलावे लागतात. त्यामुळे लवकरात लवकर महापालिकेकडनं एक दुसऱ्या वास्तूची जे भाविक येतात या भाविकांनाच कपडे बदलण्यासाठी उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीची मागणी आहे. त्यामुळे लवकरात लवकर महापालिका प्रशासन आता काय या सगळ्या संदर्भात निर्णय घेऊन सोय करतो हे बघणं महत्त्वाचं आहे. किरण, त्यामुळे आता या सगळ्यामध्ये आता नेमकी काय सोय करतं प्रशासन हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या अधिक माहितीबद्दल.
यानंतरची बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यासंदर्भातली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच आपल्या दौऱ्यांना सुरुवात केली आहे। मनसेनं राज ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये बैठका आणि दौऱ्यांचं नियोजन केलेलं आहे। या पार्श्वभूमीवरती आता आज ते पुण्याचा दौरा करतात। मतदार यादीमध्ये घोळ आहे, या मतदार याद्यांवर निवडणुका घेऊ नका असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं। मात्र त्याच मतदार यादीवर निवडणुका होणार हे ठरलंय। एकीकडे विरोध, एकीकडे तयारी, त्यामुळे आता त्यांची भूमिका तरी नेमकी काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। आणि या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहेत। रोहन, आपण बघितलं असेल तर एकीकडे राज ठाकरेंनीच हा मुद्दा उपस्थित केलेला होता गेल्या काही दिवसांपूर्वी की जोपर्यंत मतदार याद्यांमधला घोळ निस्तरत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, आणि आता एकीकडे विरोध करायचा आणि दुसरीकडे निवडणुकीच्या तयारीला लागायचं। ही नेमकी दुटप्पी भूमिका आहे का मनसेची, आणि नेमकं काय माहिती मिळते या संदर्भामध्ये? सिद्धेश, खरं तर राज ठाकरेंनी ही भूमिका जरी घेतली असती तरी निवडणूक आयोगाने जे आहे ते तारखा आता डिक्लेअर करायला सुरुवात केलेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आपण पाहतोय नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका ज्या आहेत त्या होणार आहेत, आणि जवळपास तिसऱ्या टप्प्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता सगळ्याच राजकीय पक्षांनी म्हणजे महाविकास आघाडीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये मतदार यादीमधला घोळ समोर ठेवल्यानंतर किंवा निवडणुका पुढे ढकलायला सांगितल्यानंतर देखील महाविकास आघाडीतल्या अनेक पक्षांनी जे आहे ती आता निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी तयारी जी आहे ती सुरू केलेली आहे। त्यामुळे आता राज ठाकरे देखील या सगळ्या तयारीला जी आहे त्यांनी देखील सुरुवात केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये जी आहे ही सगळी बैठक जी आहे ती पदाधिकाऱ्यांची आज पार पडते। राज ठाकरे स्वतः या सगळ्यांची बैठक जी आहे ती घेत आहेत, आणि या बैठकीतून मग मतदार याद्यांमधले घोळ असतील, दुबार मतदार असतील किंवा मतदारसंघांनी आहे याद्या ज्या आहेत त्या राज ठाकरेंनी काढायला सांगितल्या होत्या, आणि त्याचं बायफर्गेशन जे आहे ते कार्यकर्त्यांना सांगितलं होतं करण्यासाठी। त्या दृष्टीने देखील राज ठाकरे जे आहेत ते या सगळ्या बैठकीमध्ये मार्गदर्शन जे आहे ते करू शकतात। त्यामुळे आजची ही बैठक जी आहे ती महत्त्वाची होते। मतदारसंघामध्ये पुणे महानगरपालिकेची जरी बैठक होत असली तरी राज ठाकरे विभागानुसार जी आहे ती बैठक घेत आहेत। मग कसबा विभाग असेल, वडगाव शहरी मतदार विभाग असेल, शिवाजीनगर विभाग असेल, असे वेगवेगळे विभाग जे आहेत त्या विभागानुसार संपूर्ण ही बैठक जी आहे ती पुण्यामध्ये पार पडते। आणि निश्चितचपणाने सगळ्यात महत्त्वाची बाब हीच आहे की पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे देखील आता ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळत आहेत। कारण का राज ठाकरे मागील काही दिवसांपासून सातत्याने जे आहे ते कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी पुण्यामध्ये येत होते। अशा प्रकारच्या बैठका ज्या आहेत त्या पुण्यामध्ये घेत होते। विधानसभेचे देखील मतदारसंघ जे आहेत ते राज ठाकरेंच्या माध्यमातून पुण्यातून लढवले गेलेले होते। त्यामुळे राज ठाकरेंची साठी महत्त्वाची निवडणूक जी आहे ती पुणे महानगरपालिकेची असणार आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब हीच आहे की राज ठाकरे कोणासोबत लढतायत, कारण का मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा अशी सुरू आहे की महाविकास आघाडी म्हणून या निवडणुका लढल्या जाणार नाहीत, तर त्यातले घटक पक्ष जे आहेत ते आपले सोयीस्कर एकत्र येतील काही जण। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांची जी युतीची चर्चा सुरू आहे त्या चर्चेसाठी चाचपणी देखील राज ठाकरेंच्या माध्यमातून या बैठकीतून केली जाऊ शकते। जर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जर का सोबत घ्यायचं असेल, पुण्यामध्ये सोबत घ्यायचं असेल, तर मात्र कशा पद्धतीने पाऊल टाकली पाहिजेत, कार्यकर्त्यांचं या सगळ्याबाबत काय म्हणणं आहे, कार्यकर्त्यांना हे सोयीस्कर पडणार आहे का, या सगळ्याबाबत चर्चा जी आहे ती राज ठाकरे घेऊ शकतात। आणि युती संदर्भातल्या चर्चा करण्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बैठक राज ठाकरेंसाठी असू शकते। त्यामुळे अशी बैठक झाल्यानंतर कदाचित मुंबईमध्ये देखील विविध ठिकाणी अशी बैठक घेऊन राज ठाकरे या सगळ्याची चाचपणी करू शकतात, आणि त्यानंतरच शिवसेना सोबतच्या युतीची बोलणी जी आहे। त्यामुळे आता या आगामी निवडणुकांमध्ये मनसे युती करेल का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या रोहन या सविस्तर माहितीबद्दल। या बातमीसह आता बुलेटिनमध्ये वेळ झाली, आता इथेच थांबायची। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र।